नमस्कार, मी आशा. आपण पाहत आहात डिस्कव्हरी न्यूज. डिस्कव्हरी न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी. कल्याणचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते अटाळी कोळीवाडा येथील शिल्पाची लोकार्पण व हनुमान मंदिर परिसरातील रस्त्यांच्या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं. माजी नगरसेवक दुर्योधन पाटील, हर्षला थबील, जयवंत भोईर, जनार्दन पाटील, गोरख जाधव, नारायण पाटील, मारुती पाटील, बाळासाहेब भालेराव, रमेश पाटील, किशोर पाटील, निशांत भोईर, श्याम मिरकुटे, पाटील, नवनाथ पाटील, प्रभर भोईर, अरुण पाटील, विजय देशेकर, रोहन कोट, वैभव पाटील, विजय चौधरी, हनुमान तरे, राम तरे, कैलास ढोणे, विलास रंधवे यांच्यासह अटाळी कोळीवाडा येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार विश्वनाथ भोईर यांनी सांगितलं की अटाळी, वडवली, उंबर्डे, सापाड आदी गावे विकास कामापासून वंचित होती. तशी विकास कामं झाली नव्हती, परंतु आमदार झाल्यापासून प्रथम या गावातील विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरीव निधी उपलब्ध करून दिला. कोळी संस्कृती टिकवणे व तिची जतन करणे यासाठी अटाळी कोळीवाडा येथील शिल्प बनवण्यासाठी 25 लाखांचा निधी उपलब्ध करून दिला. अटाळी कोळीवाडा येथील नागरिकांच्या मागणीनुसार हनुमान मंदिर ते नारायण पाटील यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्यांसाठी 3 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. आपण कामे सुचवा, निधी उपलब्ध करून देईल असे आश्वासन यावेळी आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिले. ब्युरो रिपोर्ट, द डिस्कव्हरी टीव्ही न्यूज. अटाळी गाव येथे कोळी शिल्पाचं जे आपण गावाच्या प्रवेशद्वारावरती बसवलेलं आहे, सुंदर असं शिल्प झालेलं आहे. आणि या चौकात एका बाजूला हे कोळी शिल्प आहे, एका बाजूला आय लव्ह अटाळी कोळीवाडा आहे. एवढा छान चौक हा सुंदर दिसतो इथे. ह्या येणाऱ्या डेव्हलपमेंटच्या काळामध्ये या सोसायट्या आणि बिल्डिंग्स वगैरे झाल्यानंतर आपल्या गावाची ओळख ही सर्व पुसली जाणार आहे. म्हणजे इथे कुठे गाव होतं हे सांगायला सुद्धा लोकांना विचारावं लागेल, बाबा अटाळी गाव इथे कुठं होतं म्हणून. तेव्हा अशा ज्या गोष्टी ज्या आपण तयार करू, ह्या गोष्टीमुळे आपल्या गावाची ओळख राहील आणि त्यानंतर आपली पुढची पिढी जी आहे ती आपल्या हक्काने इतर लोकांना सांगू शकतं की बाबा हे आमचं अटाळी गाव आहे, हे आमचं कोळी शिल्प आमच्या ओळखीचं, आमच्या समाजाचं प्रतीक आहे. इकडं जे लिहिलेलं आहे याच्यामुळे आपल्या गावाची ओळख जी आहे ती तशीच ओळख राहते. आपण आता ह्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात आगरी कोळी लोक राहतात, कल्याण पश्चिम भागामध्ये, आणि पूर्णपणे डेव्हलप एरिया आहे. सगळीकडे हळूहळू बिल्डिंग्स होत चाललेल्या आहेत. आता तुमचं तर अजून नाही, परंतु आमच्या इकडं जर बघाल तर आमचं गावच गायब झालेलं आहे. आणि अशा वेळेला एक ओळख असते, एकतर कमान असते ज्याच्यामध्ये त्या गावाचं नाव असतं किंवा एखादं शिल्प असतं किंवा काहीतरी वस्तू असते की जेणेकरून हे गाव इथं आहे याच्यासाठी आपण हा छोटासा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर जो अटाळीचा मुख्य रस्ता आहे तो अनेक वेळेला मला माझ्याकडे पाठपुरावा होत होता की हनुमान मंदिर ते गावाचं दुसरं टोक म्हणजे नारायण पाटील यांच्या घरापर्यंत, त्यांचं घर शेवटी आहे, तो मधला जो मुख्य रस्ता आहे हा अनेक वेळेला तात्पुरते खड्डे बुजवले जातात, तात्पुरतं डागडुजी केली जाते, परंतु हा कायमस्वरूपी कॉन्क्रीट असावा. जो मुख्य गावाचा रस्ता आहे तो तरी कॉन्क्रीट असावा. इतर रस्ते मोठे मोठे असतात ते ठीक आहे, ते कॉन्क्रीटचे बनवणं शक्य होत नाही, परंतु हा गावातला रस्ता काही करून बनवण्यासाठी आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि ग्रामस्थांची मोठी गळ होती की हा रस्ता काही करून बनवा. सुदैवाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी एक निधी दिला मला आणि त्या निधीमध्ये आपण हा अटाळी गावचा रस्ता त्याच्यामध्ये घेतलेला आहे. सुदैवानं याचे लोकसभेचे इलेक्शन आचारसंहिता लागायच्या 2 दिवस अगोदर त्याची हे आली होती, वर्क ऑर्डर आली होती, परंतु तेव्हा घाई गडबडीचं आपल्याला करता आलं नाही. म्हणून आजचा दिवस, आज आपल्या ह्या शिल्पाचं उद्घाटन होतं. आजच्या दिवशी हे पण उद्घाटन करून
अटाली ग्रामस्थांना एक चांगल्या गोड बातम्या 2 द्याव्या ह्या उद्देशाने ते आज उद्घाटन आपण ठेवलेलं आहे. आपण खरं तर आपण ह्या भागामध्ये मांडा टिटवाला असेल, अटाली वडवले असेल, उंबडे चापाडे वगैरे ह्या भागामध्ये भरपूर प्रमाणात कामं केलेली आहेत. म्हणजे एवढ्या प्रमाणात कामं केलेली आहेत की कल्याण शहरातील जी लोक आहेत ती जाहीरपणे हे करतात की हा कल्याणचा आमदार नाही आहे, हा अटाली वडवली उंबडे सापाडे इकडचा आमदार आहे.
तर या होत्या डिस्कवर टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात. 9388420420. तर वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस. तोपर्यंत धन्यवाद.